सर नमस्कार। आज रविवार 14 जून आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मावळ जिल्हा यांच्यामार्फत या ठिकाणी अनेक गुणवंत विद्यार्थी जे 10वी 12वी झालेले आहेत, जे यशस्वी झाले त्यांचा या ठिकाणी छानसा सन्मान केला। नक्की कसं नियोजन होतं आणि काय सांगाल, काय प्रतिक्रिया, आपली ओळख सांगावी? सर माझं नाव ओमकार संभाजी चौधरी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मावळ जिल्ह्यातील ह्या कार्यक्रमाचा प्रमुख आहे मी। आपला हा कार्यक्रम गेल्या भरपूर वर्षांपासून चालत राहतो। दरवर्षी भरपूर जिल्ह्यांमध्ये भरपूर ठिकाणी आपला हा कार्यक्रम होतो। त्याचप्रमाणे यावर्षी मावळ जिल्ह्यात आपला हा कार्यक्रम झाला। मावळ तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनुसार मावळ जिल्हा आणि आत्ताचा मावळ तालुका या संपूर्ण मावळ तालुक्यातले सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला आणि हा खूप चांगल्या पद्धतीने आपला नक्की यातून काय संदेश गेला आहे मुलां आणि पालकापर्यंत? मुलांना यातनं करिअर गायडन्स झालेलं आहे। पुढे 10वी नंतर काय त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटीज असतात, 12वी नंतर काय अपॉर्च्युनिटीज असतात हे त्यांना कळलेलं आहे। ओके सर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल? खूप छान या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आज तळेगाव दाभाडे येथे नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून या ठिकाणी 10वी आणि 12वीमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वरूप मला दिसून आलं। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतरच्या विविध प्रकारच्या करिअरच्या ज्या संधी आहेत त्या संधींविषयी या कॉलेजमधले प्राध्यापक आहेत त्यांनी अतिशय सविस्तर अशी माहिती दिली। त्यांना कुठल्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहे, शिष्यवृत्ती कुठल्या प्रकारची उपलब्ध आहे याच्याविषयीची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना बोलण्याची सुद्धा संधी दिली। त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, त्यांना काय अडीअडचणी आहेत शिक्षणाच्या संदर्भामध्ये ते सुद्धा विचारण्याची संधी दिली आणि त्यांची यथोचित अशी त्यांनी उत्तरेसुद्धा दिली। तर असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी त्यांनी घ्यावेत अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काय काय उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात त्याचीसुद्धा या ठिकाणी त्यांनी खूप अतिशय उपयुक्त माहिती दिली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे जे कार्य आहे हे अतिशय असे मौलिक आहे। या ठिकाणी मी त्यांना सर्व विद्यार्थी पालक यांच्या वतीने धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर।